अरे अरे कसला आवाज आहे इथं लाव रे अच्छा ओके 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 आपल्या लक्षात येत नाही आपण सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत. आज महापरिनिर्वाण दिवस आहे. सकाळीच आम्ही चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केली आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की नुकतंच जे चक्रीवादळ 4 राज्यांमध्ये येऊन गेलं त्याचा परिणाम म्हणून पुढचे 3 दिवस आपल्याकडे विशेषतः विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे आणि जवळपास 5 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणेला सुसज्जित राहण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय किंवा होतंय त्या ठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून जी काही नुकसान भरपाई आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याच्या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला निर्देश दिले आहेत. आज विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला. खरं म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते. मात्र आज विरोधी पक्षाने न येण्याची कारण आणि जे पत्र दिलेलं आहे मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते. म्हणजे 3 राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही लोक झोपी गेले होते. पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं पत्र विरोधी पक्षाने दिलंय. पहिल्यांदा तर मला आश्चर्य वाटतं नागपूरचं अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी याकरता खऱ्या अर्थानं हे अधिवेशन या ठिकाणी होत असतं. पण विरोधी पक्षाच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाही. विरोधी पक्षाला विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण विसर पडलेला आहे असं या पत्रावरून दिसतं. दुसरं असं आहे की राज्यात काय चाललंय याचं भान देखील त्यांना नाहीये. कारण त्यांनी त्याच्यामध्ये कंत्राटी भरतीच्या GRचा विषय काढलेला आहे. खरं म्हणजे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सहीने निघालेला GR हा 1.5 महिन्यापूर्वी माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या सरकारने रद्द केला. हे देखील ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही ते विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे. अनेक विषय या ठिकाणी आहेत. विशेषतः
आपण जर बघितलं तर राज्यावर कर्ज वाढताय वगैरे असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत. आता दादा त्याच्या संदर्भात सांगतील. केवळ एकच आकडा जाणीवपूर्वक आपल्या पुढे ठेवतो की अर्थव्यवस्थेमध्ये किती वाढ झाली. तर 2013-14 साली आपला जीएसडीपी, आपली अर्थव्यवस्था ही 16 लाख कोटीची होती. आज आपली अर्थव्यवस्था 35 लाख कोटीची झाली. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये 2.5 पटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे. त्यामुळे मी कर्जाच्या संदर्भात या ठिकाणी सांगत नाही, दादा ती आकडेवारी आपल्याला सांगतीलच. पण मी एवढंच सांगू शकतो की आजही देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत असं म्हणणार नाही आम्ही श्रीमंत आहोत, पण बॅलन्स्ड अर्थव्यवस्था जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्राची आहे. हे मात्र या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. आज आमच्या विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी एनसीआरबीच्या अहवालाचा देखील हवाला दिला. आता ठीक आहे, काही काळ त्यांचा होता, काही काळ आमचा होता, तरी एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा हे देखील कधीतरी शिकलं पाहिजे. एनसीआरबी मध्ये एकूण गुन्हे कुठल्याही कॅटेगरीचे जे असतात, प्रति लोकसंख्या हे किती आहे याच्या आधारावर त्याचं आकलन होत असतं. म्हणजे आपण जर बघितलं तर आता एकूण गुन्ह्यांचा विचार केला तरी 2020 साली 3,94,000 होते, ते 22 मध्ये 3,74,000 झाले. पण मी नेहमी सांगतो, गुन्हे कमी झाले जास्त झाले संख्येचा प्रश्न नसतो. आता लोकसंख्येचा जर विचार केला, आता वडेट्टीवार साहेब कालही बोलले, परवाही बोलले, अजून विरोधी पक्ष नेते बोलले, बाकीचे नेते बोलले की महाराष्ट्र हा दुसरा क्राईम मध्ये. ही वस्तुस्थिती नाही आहे. लोकसंख्येचा विचार केला तर आपण देशामध्ये 8व्या क्रमांकावर, म्हणजे मी काय फार घोषणा असं म्हणत नाही की 8व्या क्रमांक, पण आपण 8व्या क्रमांकावर. आपण जर खुनाचा विचार केला, जो एक अतिशय महत्वपूर्ण गुन्हा मानला जातो, तर त्यात महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे. आपण जर महिलांवरच्या गुन्ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपण राजस्थान, ज्याची लोकसंख्या आपल्या अर्धी आहे, तिथे 6,356 महिलांवरचे हल्ले वगैरे आहेत. ओरिसा, जो अगदी छोटस राज्य आहे, तिथे 4,333 आहे. एकूण सगळ्या राज्यांचं न सांगता, ते आता सभागृहात सांगावंच लागेल, फक्त थोडं आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना आधीच थोडी माहिती आमच्याकडनं गेली पाहिजे म्हणून तुमच्या समोर सांगतोय. कारण किमान तुमच्या बातम्या पाहून किंवा वाचून ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी सभागृहात मांडतील. तर त्यातही महाराष्ट्र हा 7व्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकूण क्राईम रेटचं देखील मी सांगितलंय. बलात्कार, जो अतिशय घृणास्पद अशा प्रकारचा या ठिकाणी गुन्हा आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर अपहरण वगैरे जो विषय सातत्याने मांडला जातो, त्याच्यामध्येही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे. हरियाणा, आसाम, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड वगैरे अनेक राज्य हे आपल्यापेक्षा पुढे आहेत. त्यामुळे एकूणच एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे या संदर्भातलं प्रशिक्षण देखील आमच्या विरोधी पक्षाला या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी बोलायचं आहे, अजितदादा देखील बोलतील आणि आपल्याला विधानसभेमध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तरं देखील द्यायची आहेत. एकच गोष्ट या निमित्ताने मी सांगतो की काही बॅनर लागलेले आम्ही बघितले की 10 दिवस अधिवेशन. आता खरं म्हणजे ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही, अधिवेशनच टाळलं, ते सांगून राहिले 10 दिवस अधिवेशन. त्यांना पहिले माझा प्रश्न आहे, आम्ही रोज म्हणायचो नागपूरचं अधिवेशन घ्या, अधिवेशन घ्या, पण नागपूरचं अधिवेशन घ्यायची वेळ आली की कोविड यायचा आणि नागपुरात अधिवेशन व्हायचं नाही.
त्यामुळे ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही आणि आम्ही तर बीएससी मध्ये देखील सांगितलं की 19 तारखेला आपण पुन्हा बीएससी घेऊ आणि त्या दिवशी किती कामकाज आपल्याला झालंय, किती व्हायचंय, असा सगळा अंदाज घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय करू. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा आरशात पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे. सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चांकरता आम्ही तयार आहोत. आम्हाला असं वाटतं की सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांवर सकारात्मकतेनं पुढे जाण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आमचा सत्तारूढ पक्ष हा पूर्णपणे तयारीमध्ये आहे. त्यामुळे ज्याही प्रकारच्या चर्चांची मागणी होईल त्या चर्चा आम्ही करायला तयार आहोत. सत्ता पक्षातर्फेही काही चर्चा उपस्थित होतील, त्याचीही समर्पक उत्तर आम्ही द्यायला तयार आहोत. आणि विशेषतः या अधिवेशनातनं जाता जाता विदर्भाला, मराठवाड्याला, राज्याच्या मागास भागाला काही 4 गोष्टी मिळाल्या पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, या दृष्टीने सकारात्मक चर्चा ही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. कदाचित आता 3 राज्यांमध्ये जो काही पराभव झालेला आहे त्याच्यामुळे काहीतरी आत्मपरीक्षण आमचा विरोधी पक्ष करेल आणि जनतेला काय हवं आहे हे जर विरोधी पक्षाच्या लक्षात आलं तर निश्चित त्यातनं काहीतरी भलं होईल. अन्यथा ईव्हीएम मुळे जिंकले, मग आता देशामध्ये दक्षिण विरुद्ध उत्तर भारत होत आहे, अशा प्रकारचे समाधान आपल्या मनाचं त्यांनी करून घेतलं तर याहीपेक्षा अधिक पानिपत त्यांचं येत्या लोकसभेमध्ये तसं तर होणारच आहे, पण याहीपेक्षा वाईट होईल. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे विरोधी पक्षांनी आवश्यक ते सगळे प्रश्न उचलावे, पाहिजे तेवढा वेळ आम्ही त्याला देऊ, पाहिजे तेवढ्या चर्चा त्याच्यावर करू आणि महाराष्ट्राच्या हिताकरता सकारात्मक अशा प्रकारचे निर्णय या अधिवेशनामध्ये होतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि अजितदादांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दिशा मांडावी. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, पत्रकार मित्र, हे जे विरोधी पक्ष नेत्यांनी पत्र दिलेलं आहे ते पत्र मी देखील वाचलं, कारण राज्याचा काही काळाकरता मी पण विरोधी पक्ष नेता होतो, देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, काही दिवसाकरता एकनाथराव शिंदे साहेब पण विरोधी पक्ष नेते होते. त्याच्यामुळे आम्हाला तिघांनाही कसा बघितलं तर कमी अधिक प्रमाणात विरोधी पक्षाचा पण अनुभव आहे. चहापान हे निमित्त असतं, त्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चर्चा करून कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे, कोणता विषय त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तिथं जास्त चर्चा घडून आणली पाहिजे याची चर्चा होते आणि त्याकरता चहापानाचा खरं तर कार्यक्रम असतो. परंतु त्यांनी बहिष्कार टाकलाय. वास्तविक चहापानाच्या कार्यक्रमाच्या ऐवजी आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे की पुढच्या वेळेस यांना सुपारी द्यायचाच कार्यक्रम ठेवायचा, चहापानाच्या पान सुपारीचा कार्यक्रम ठेवायचा. काय मला त्यांचं कळत नाही. तुम्ही बघा 23 लोकांनी सह्या केल्यात, 23 लोकांची नावं आहेत, फक्त जे नावं तरी टाकतात मग 700 टाकायची होती. नावं टाकतात ते लोक हजर नसतात. एवढं तर गांभीर्य या विरोधी पक्षाच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना आहे आणि तुम्ही पण त्या सह्या बघू शकता. विदर्भात होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही महायुती सरकारच्या वतीनं विदर्भातल्या सर्व जनतेला आणि राज्यातल्या पण सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतोच. परंतु जसं देवेंद्रजींनी सांगितलं की या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने राज्य शासनातर्फे विदर्भाच्या आणि राज्यातल्या इतर प्रश्नांना म्हणजेच मराठवाड्याच्या प्रश्नांना जे प्रश्न खऱ्या अर्थाने नेहमी विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना आपण चर्चेला आणतो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहणार आहे. सभागृहात विदर्भातील आणि राज्यातील जे प्रश्न सत्तारूढ पक्षातर्फे आणि विरोधी पक्षाच्या तर्फे मांडले जातील त्या सर्व प्रश्नांवर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा करून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकारचा निश्चय आहे.
या अधिवेशनात मी पुरवणी मागण्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करणार आहे मंत्रिमंडळाच्या संमतीनं. आणि पुरवणी मागण्यामध्ये आम्ही अतिशय समर्पक अशा प्रकारची उत्तरं देऊन सभासदांचं समाधान होईल असा प्रयत्न आमचा राहील. काही जर मागण्या यदाकदाचित कुठल्या राहिल्या तर पुढील अधिवेशनात त्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका ही सरकारची असेल आणि सरकार त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल. विदर्भात शेती मध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे कापूस, सोयाबीन, तूर, धान, संत्रा आणि इतर पिकांबाबत आणि राज्यातील इतर भागातील विशेषतः जो अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना आणि काही भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्याची पण परिस्थिती आहे. त्या मागणीला योग्य न्याय देण्याचं काम त्या सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली होईल. बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील, परंतु त्याच्यातला एक मुद्दा हा अर्थ विभागाशी संबंधित आहे ज्याचा थोडासा उल्लेख देवेंद्रजींनी केला आणि त्याबद्दल मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगू इच्छितो की त्यांनी 6.5 लाख कोटी कर्जाचा उल्लेख केलेला आहे. वास्तविक माझ्या माहितीप्रमाणे 23-24 मार्च पर्यंत एकूण कर्ज अंदाजे अर्थसंकल्पीय अंदाज आहे तो 7 लाख कोटी होण्याची शक्यता आहे. यावर्षी आपण 1,20,000 कोटीचं कर्ज काढू शकतो जो रेशो केंद्र सरकारने ठरवून दिलेला आहे आणि त्याचं अनुकरण बहुतेक राज्य करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला 1,20,000 कोटी जरी कर्ज काढता येत असलं तरी देखील आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80,000 कोटीचं कर्ज काढण्याचा आमचा अंदाज आहे तसं आम्ही ठरवलेलं आहे. कर्जाची परतफेड जे काही आजपर्यंत कर्ज काढलेलं असतं ते राज्य सरकारला द्यावं लागतं. त्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज धरून साधारण 53,000 कोटी रुपये आम्हाला त्याच्यात द्यावे लागणार आहेत. आपल्या राज्याचं ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला आपण GSDP म्हणतो ते उत्पन्नाचं कर्जाचं प्रमाण 2013-14 मध्ये 16.33 होतं, 20-21 मध्ये 19.76 होतं आणि 23-24 मध्ये अंदाज आहे आता 2 महिन्यांनीच मार्च 2-3 महिन्यांनी येईल, परंतु ते 18.23% म्हणजे सर्वसाधारण आम्हाला सूचना आहेत केंद्राच्या ते 25%च्या आत असावं. आपला 18.23% पर्यंत ते राहील म्हणजे ते आपण अतिशय व्यवस्थितपणे करतोय. ज्याचा उल्लेख देवेंद्रजींनी केला आपल्या राज्याचं नॉमिनल GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट 2013-14 त्यांनी सांगितलं 16,49,647 कोटी होतं. 22-23 मध्ये गेल्या वर्षी 35,27,084 कोटी होतं. मित्रांनो, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो 23-24 मार्च पर्यंत म्हणजे उद्याच्या 24 मार्चला ते 38 लाख कोटी रुपये होणार आहे. 38 लाख कोटी. आणि कर्जाचं प्रमाण हे FRBM ज्याला फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 चा आहे त्याला आपण FRBM म्हणतो. ते FRBM कायद्यानुसार GSDPच्या 3% आत ते असावं. आपण हे प्रमाण पाळलेलं आहे. म्हणजे आर्थिक शिस्त महायुतीच्या सरकारने पाळण्याचा काटेकोरपणे प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळं विरोधी पक्षांनी जे पत्रामध्ये उल्लेख केलाय वाढलेलं कर्ज ते नुसतं कर्जाचा आकडा सांगतात, परंतु त्याच्यातनं आपला राज्याचा नॉमिनल GSDP हा 38,000 कोटी पर्यंत म्हणजे 13-14ला 16 लाख कोटी होता, तो 38 लाख कोटी पर्यंत म्हणजे किती पटीनं वाढला ते आपण पण बघू शकता. अशा पद्धतीनं एकंदरीत आर्थिक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. ही बाब आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये मला आणून द्यायची होती ती आम्ही आणून दिली. धन्यवाद.
अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आपले दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो. चहापानाचा विषय दोघांनी उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे चहापान म्हणजे काही विरोधी पक्षाच्या सूचना असतात. नागपूरमध्ये अधिवेशन असलं की विदर्भातले काही प्रश्न, त्याच्यातून चर्चा. परंतु चहापानावर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये काय तुम्ही सुपारी काय म्हणाले, सुपारी पान सुपारी तर सुपारी पान. पण मला वाटतं मगाशी विरोधी पक्षाने काहीतरी कुठल्या तरी पत्रकाराला विचारलं काय तो सुपारी घेऊन बोलतोय का, काहीतरी असं झालंय ना, बरोबर ना? झालंय ते म्हणजे त्यांचा विश्वास न्यायालयावर